प्रत्येक गोष्टीसाठी हे करतात. या, या. तर आपण मी सौलीना धनाजी कदम आणि शेनोडी गावात जसं सरांनी सांगितलं, की मी मुंबई विद्यापीठातून सगळं म्हणजे शिक्षणच नाही, माझ्या जन्मापासून मी मुंबईतच होती. पण मला असं कधीच वाटलं नाही, की मी गावी राहते. कारण बरेच मुली गावावरून शहरात जातात. पण मी शहरातून गावात आली आहे. पण मला याची कधीच खंत वाटत नाही. का? तर जो फ्रीडमची गरज असते, फ्रीडम आणि जो आपल्याला कोणत्याही गोष्टीला जो मार्गदर्शन असतो, तो मला माझ्या मिस्टरांकडून माझा सपोर्ट खूप चांगला मिळालेला आहे. त्यामुळे मला असं कधी वाटलं नाही, की मी गावाला राहिलेली आहे करून. तो हा सगळ्यात बेस्ट आहे. आणि दुसरं म्हणजे की मी सरपंच झाली आणि मला त्यांनी कधी असं नाही की तू म्हणजे लेडीज सरपंच आहे, तर त्यांनी मला कधीच असं सांगितलं नाही की मीच बघणार कारभार. कधीच नाही. मला उलट नेहमी म्हणायचे की जो काही निर्णय असेल, चुकीचा असो, बरोबर असो, तो तू घ्यायचा. तुला कुठे प्रॉब्लेम आलं, काय अडलं तर मला सांग. पण मला कुठेही असं म्हणजे त्रास पण नाही झाला आणि मिस्टरांचा सपोर्ट असल्यामुळे मी माझा कालावधी खूप छान आणि जेवढ्यात जास्त जास्त आम्हाला दोघांनाही गावासाठी जे काय करता येईल, तो मॅक्झिमम आम्ही केलेला आहे आणि इथूनही पुढे करणार आहोत. पद असेल, नसेल याचं काही नाही. पण आपल्याला समाजसेवा एक केलीच पाहिजे. आणि दुसरं असं की जो माझा आता बिझनेस मी चालू केलेला आहे, तो बिझनेससाठी पण माझा खूप सपोर्ट असतो माझ्या मिस्टरांचा. कारण की फक्त बिझनेस करताना फक्त एकाचंच असं नाही, की छोट्या-छोट्या गोष्टी असतात, ते मार्गदर्शन असतं, ते आपल्याला माहीत नसतं. पण आपल्याला जेव्हा एखादा सपोर्ट मिळतो आणि तिथून जेव्हा आपल्याला त्यातली माहिती कळते, तर तो वाढवण्यासाठी खूप फायदा होतो त्याचा. तर तसंच माझ्या मिस्टरांनी मला प्रत्येक वेळेला सगळ्या गोष्टीची म्हणजे हसवण्यापासून म्हणजे असं आपण म्हणतो, की की दुःख आलंय किंवा काही त्रास असेल नाही. तर मस्तपैकी राहण्याचं आणि ह्याच्यामध्ये जीवन जगण्यासाठी हेल्थ जसं सांगितलं हेल्थ, हेल्थ इज इम्पॉर्टंट कारण हेल्थ असेल तर वेल्थ येणार आहे. नाहीतर काहीच होणार नाहीये. बस अशीच आमची लाईफ शेवटपर्यंत छान मस्तपैकी आरोग्यदायी चांगलं आणि एन्जॉयमेंटमध्ये जावं हीच आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना आणि करतो. अजून एक आमच्या जीवनामध्ये पैसे कमावलं काय असं, तर आमच्या जीवनामध्ये असा एक प्रसंग चांगला आलाय, की समजा तुम्ही नॉर्मल बघता ना, ह्याच्याकडे मर्सिडीज आहे, ह्याच्याकडे हे आहे. तर आमच्याकडे तसं असं काय नाही. पण आम्हाला एक देवानं असं एक गिफ्ट दिलंय पांडुरंगानं, की ती असं सहजासहजी कुणाला मिळणार नाही. आम्हाला इथून एक पुढं एक 5-6 किलोमीटरवरती एक हायवे टच एक 25-30 एकर जमीन आम्हाला पांडुरंगाने दिली आणि त्या जमिनीमध्ये वारकरी समाधी आहे. जुन्या काळातली व्हिक्टोरिया राणीची किंवा त्या राणीने बांधलेली वारकऱ्यांसाठी विहीर आहे. असं जुन्या काळातलं स्ट्रक्चर आहे असं आम्हाला ते दिलं. म्हणजे आपण कुठं काही गैरमार्गाने पैसा नाही कमवला, पण पांडुरंगाने चांगल्या मार्गाने आणून आपल्याकडं दिलं. म्हणजे एक 10-15 लाखाची जमीन आता 10-15 कोटी रुपये त्या जमिनीची किंमत झाली. आणि वारकऱ्यांची सेवा आम्ही 2011-12 पासून जे कराड पंढरपूर रस्त्यावरून जातात का नाही, त्या सगळ्यांची तिथं सोय, खाण्याची, राहण्याची सगळ्यांची सोय केल्या. तो एक आम्हाला एक अंतर समाधान आम्हाला मिळतंय, की आपण काय तर उपयोगी पडलो. नाहीतर मग काय उपयोगच नाही आपला. नाही, एवढं तर तुम्ही डिझर्वच करतात. तुम्ही जर सगळ्यांसाठी इतकं करतात म्हणल्यावर देव पण तुमच्यासाठी करणार. समाजसेवा खरं, हीच खरं. ईश्वर सेवा. तर ह्यांना कॉंग्रॅच्युलेशन सर तुम्हाला. आणि धन्यवाद. पुढील वाटचालीसाठी पण खूप खूप शुभेच्छा. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम.